नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. फॅमिली लँड पार्टिशन रूल 2026 म्हणजेच कुटुंबातील जमीन वाटणीचे नियम. अनेक कुटुंबामध्ये जमीन वाटणीवरून वाद होतात, कोर्टामध्ये केस जातात आणि वर्षानुवर्षे प्रकरणे अडकून राहतात. त्यामुळे 2026 मध्ये जमीन वाटणीबाबत काय नियम आहेत, कायदेशीर प्रक्रिया काय आहे आणि तुमचे हक्क काय आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि हे सर्व जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम जमीन दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे वडिलोपार्जित जमीन आणि दुसरी म्हणजे स्वतः कमवलेली जमीन. वडिलोपार्जित जमीन म्हणजे जी जमीन आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली आहे. उदाहरणार्थ आजोबा, पणजोबा यांच्या नावावर असलेली जमीन पुढे वडिलांकडे आणि नंतर मुलांकडे आली असेल तर ती वडिलोपार्जित जमीन मानली जाते. अशा जमिनींवर कुटुंबातील सर्व कायदेशीर वारसांना समान हक्क असतो. दुसरीकडे स्वतः कमवलेली जमीन म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेली जमीन. या जमिनीवर त्या व्यक्तीचा पूर्ण अधिकार असतो आणि तो व्यक्ती आपल्या इच्छेनुसार त्या जमिनीचं वाटप करू शकतो. आता आपण वारसाबाबत बोलूया. हिंदू वारसा कायद्यानुसार मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क आहे. 2005 पूर्वी मुलींना काही मर्यादा होत्या, पण 2005च्या सुधारणेनंतर मुलगी ही सुद्धा मुलासारखीच कुटुंबातील समान भागीदार आहे. म्हणजेच जर वडिलोपार्जित जमीन असेल तर मुलगीही समान हिस्सा मागू शकते. लग्न झालेले असो किंवा नसो, तिचा हक्क कमी होत नाही. हा मुद्दा 2026 मध्येही पूर्णपणे लागू आहे. जर कुटुंबातील सर्व सदस्य एकमताने जमीन वाटप करणार असतील तर पार्टिशन डीड तयार केली जाते. हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो ज्यामध्ये प्रत्येकाचा किती हिस्सा आहे हे स्पष्ट लिहिलेले असते. हा दस्तऐवज सब रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त तोंडी वाटप करून चालत नाही, नोंदणी केल्यावरच तो कायदेशीर मानला जातो. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. ही रक्कम राज्य सरकारनुसार वेगवेगळी असू शकते. जर कुटुंबात वाद असेल आणि एकमत होत नसेल तर कोर्टात पार्टिशन सूट दाखल केली जाते. कोर्ट सर्व कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदार तपासते. त्यानंतर कोर्ट जमीन मोजणी करण्याचा आदेश देते. सरकारी अधिकाऱ्यामार्फत जमीन मोजून प्रत्येकाला त्याचा कायदेशीर हिस्सा दिला जातो. कोर्टाचा आदेश अंतिम मानला जातो. 2026 मध्ये एक मोठा बदल म्हणजे जमीन नोंदणी पूर्णपणे डिजिटल होत आहेत. 7/12 उतारा आणि 8A उतारा ऑनलाईन उपलब्ध आहेत. जमीन वाटप केल्यानंतर लगेच सरकारी नोंदीत नाव बदलणे आवश्यक आहे. जर नाव बदलले नाही तर भविष्यात जमीन विक्री किंवा कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पार्टिशन डीड झाल्यानंतर म्युटेशन एंट्री म्हणजेच फेरफार नोंद करणे खूप गरजेचे आहे. जर वडिलांनी वसियत केली असेल तर त्या वसियतनुसार जमीन वाटप होते. वसियत वैध असणे आवश्यक आहे. ती लेखी असावी, साक्षीदार असावेत आणि योग्य पद्धतीने तयार केलेली असावी. जर वसियत नसेल तर कायदेशीर वारसांमध्ये कायद्यानुसार समान वाटप होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईला सुद्धा पतीच्या संपत्तीवर हक्क असतो.
जर वडील जिवंत नसतील आणि वसियत नसेल तर पत्नी, मुलगा, मुलगी सर्वांना समान हिस्सा मिळतो. काही वेळा लोकांना वाटते की मुलगाच जास्त हकदार असतो, पण कायद्यानुसार तसे नसते. सर्वांना समान हिस्सा असतो. मित्रांनो, जमीन वाटप करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात, जसे की सातबारा उतारा, आटे उतारा, मालकी हक्काचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, वारस प्रमाणपत्र जर गरजेचं असेल तरच, आणि पार्टिशन डीड. सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासूनच प्रक्रिया पूर्ण करावी. मित्रांनो, आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. अल्पवयीन मुलांचा हिस्सा. जर एखादा वारस अल्पवयीन असेल तर त्याच्या हिश्श्याचे संरक्षण करणे कायद्याने आवश्यक आहे. त्याचा हिस्सा विकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागते. जर जमीन शेतीची असेल तर कृषी जमीन कायद्याचे नियम लागू होतात. काही राज्यांमध्ये शेती जमीन विकण्यासाठी विशेष परवानगी लागते. त्यामुळे जमीन प्रकरणानुसार नियम बदलू शकतात. मित्रांनो, आता आपण काही महत्त्वाच्या विशेष परिस्थिती समजून घेऊया, ज्या अनेक वेळा कुटुंबात घडतात आणि ज्यामुळे जमीन वाटपात अडचणी निर्माण होतात. पहिली परिस्थिती म्हणजे जर कुटुंबातील एखादा सदस्य परदेशात राहत असेल तर काय? अशा वेळी त्या व्यक्तीची लेखी संमती आवश्यक असते. तो व्यक्ती भारतात येऊ शकत नसेल तर तो पॉवर ऑफ अटॉर्नी देऊ शकतो. म्हणजेच तो आपल्या विश्वासू व्यक्तीला अधिकार देतो की माझ्या वतीने जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण करा. हा दस्तऐवज कायदेशीर पद्धतीने तयार केलेला असावा लागतो. मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या भावाने किंवा बहिणीने आधीच आपला हिस्सा तोंडी सोडला असेल तरीही तो कायदेशीर मानला जात नाही. हिस्सा सोडायचा असेल तर रिलीज डीड किंवा रिलिंग्विशमेंट डीड नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. नाहीतर पुढे जाऊन तो व्यक्ती पुन्हा दावा करू शकतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न. जर वडिलांच्या नावावर जमीन आहे आणि ते जिवंत आहेत, तर मुलगा किंवा मुलगी थेट हिस्सा मागू शकतात का? जर जमीन स्वतः कमवलेली असेल तर वडिलांचा पूर्ण अधिकार असतो. ते जिवंत असताना कोणी जबरदस्तीने हिस्सा मागू शकत नाही. पण जर जमीन वडिलोपार्जित असेल तर मुलांना सहमालकी हक्क असतो. 2026 मध्ये डिजिटल रेकॉर्डमुळे एक फायदा असा झाला की जमीन कोणाच्या नावावर आहे, कोणते कर्ज आहे, कोणता वाद सुरू आहे, हे सर्व ऑनलाईन तपासता येते. त्यामुळे जमीन वाटप करण्यापूर्वी ऑनलाईन सातबारा आणि फेरफार नोंदी तपासणे खूप गरजेचे झाले आहे. आता आपण टॅक्स आणि खर्चाबाबत बोलूया. कुटुंबातील सदस्यांमध्ये जमीन वाटप करताना काही वेळा स्टॅम्प ड्युटी सवलत मिळते, पण राज्यानुसार नियम बदलू शकतात. त्यामुळे रजिस्टर ऑफिसमध्ये किंवा वकिलाकडे चौकशी करणे योग्य ठरते. चुकीची माहिती घेतली तर पुढे दंड भरावा लागू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर जमीन बँकेत गहाण ठेवलेली असेल तर आधी बँकेची परवानगी घ्यावी लागते. कर्ज फेडल्याशिवाय किंवा बँकेची NOC घेतल्याशिवाय जमीन वाटप पूर्णपणे वैध होत नाही. तसेच जर जमीन शेतीची असेल आणि तिचा व्यापार बदलायचा असेल, म्हणजे शेती जमीन नॉन ॲग्रिकल्चरल करायची असेल तर वेगळी परवानगी घ्यावी लागते. वाटप झाल्यानंतर प्रत्येक भागीदाराला त्यांच्या हिश्श्याचा स्वतंत्र उतारा मिळणे आवश्यक आहे. आता एक साधं उदाहरण पाहूया. समजा एका वडिलांना 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे.
जमीन वडिलोपार्जित आहे आणि वसियत नाही, तर तिघांनाही समान हिस्सा मिळेल. म्हणजे 3 भाग होतील. कोणीही जास्त हिस्सा घेऊ शकत नाही. जर एखाद्याने जास्त भाग घेतला तर दुसरा वारस कोर्टात जाऊ शकतो. शेवटी जमीन वाटप करताना भांडण टाळा आणि शक्यतो आपसात समझोता करा. कोर्ट प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असते. कायदेशीर सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. मित्रांनो, 2026मध्ये सरकार जमीन नोंदी पारदर्शक आणि डिजिटल करत आहे. त्यामुळे फसवणूक कमी होईल आणि योग्य व्यक्तीला योग्य हक्क मिळेल. पण तरीही प्रत्येकाने स्वतःचे हक्क समजून घेणे आणि योग्य प्रक्रिया पाळणे गरजेचे आहे. पार्टिशन रूल 2026 बाबत संपूर्ण सविस्तर माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.